जो फायदा आहे तो फक्त विकासकाला म्हणजे अडाण्या देण्याचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये षडयंत्र चालू आहे। आमचं म्हणणं आहे की धारावीचा माणूस धारावीत राहायला पाहिजे। 7 लाख लोक आमची बाहेर का जातील? कोणासाठी विकास आहे हा? ज्या वेळेला आम्ही सांगतो की विकास हा इथल्या लोकांसाठी व्हायला पाहिजे, परंतु दुर्दैवाने आमच्या लोकांना बाहेर पाठवण्याचं काम त्या ठिकाणी होत आहे आणि टीडीआरच्या माध्यमातून मुंबईला बळकावण्याचं काम त्या माध्यमातून होते। म्हणजे आज प्रत्येक मुंबईतल्या विकासकाला त्यांच्या दरवाज्यात आणण्याचं काम केलेलं आहे, मुंबईला वेठीस धरण्याचं काम चाललेलं आहे आणि धारावी जिच्या माध्यमातून हे जे होत आहे त्या धारावीला तोंडाला पानं पुसण्याचं काम होते आणि म्हणून धारावीच्या लोकांचा विकास होत असताना धारावीच्या माणसाला त्याच सेक्टरमध्ये ठेवलं गेलं पाहिजे, तिथलं रिलीजियस स्ट्रक्चर त्या ठिकाणी ठेवून गेलं पाहिजे, मोठा एरिया ह्यांना फायदा मिळाला पाहिजे, आमच्या लोकांना फायदा मिळाला पाहिजे, पण दुर्दैवाने ते देत होताना दिसत नाही। त्या ठिकाणी आम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये एक मोठा महाघोटाळा दिसत आहे, ज्याचा मी काल अधिवेशनामध्ये भाषण करून उल्लेख केलेला आहे। टीडीआर संदर्भात जो तुम्ही मुद्दा उपस्थित केला त्या संदर्भात राहुल शेवाळे म्हणत आहेत की तुमचा जो तांत्रिक मुद्दा आहे त्याच्या संदर्भात हरकती ज्या आहेत त्या सध्या अजूनही आम्ही घेतोय। नाही, राहुल शेवाळे साहेब देशाच्या पंतप्रधानांना भेटून आले, त्याच्या आधी माननीय मुख्यमंत्री महोदय पण कुटुंब भेटून आले। आल्यानंतर पहिलं वाक्य काय सांगतात? धारावीचा विकास झाला पाहिजे। अरे धारावीकरांना विचारा की त्यांना काय पाहिजे? तुम्ही जे सांगता ना डीसी रूल मध्ये बदलाव, याचा परिणाम उद्या इम्पॅक्ट असेसमेंट तुम्ही केलेला आहे का? मुंबईवर काय होणार आहे? 6-7 पटीने तुम्ही देताय त्यांना। जिथे टीडीआर जनरेट होत नाही तिथे टीडीआर जनरेट केला, जिथे लोड होत नाही तिथे लोड